Hello all, welcome back to a new video, welcome back to our channel. So आज ॲक्च्युली देवांश मला सांगून गेला आहे स्कूलला जाताना की मम्मा तू व्लॉग शूट कर, कारण आज आहे माझा बर्थडे. सो मम्मा तुझा बर्थडे आहे, तू व्लॉग शूट कर. आणि तो मला आल्यावर विचारेल तू काही शूट केलं की नाही, म्हणून म्हटलं चला आज बर्थडे आहे सो व्लॉग शूट करू. सो येस, आज आहे 18 जून आणि आज असतो माझा बर्थडे. सो सकाळ खूप छान झाली. मॉर्निंगमध्ये सगळ्यांचे मेसेजेस आणि कॉल सगळं अजूनही सुरूच आहे. सो दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. आणि मी जस्ट आता थोड्या वेळापूर्वी गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन आली. खूप मस्त दर्शन झालं आणि अनएक्सपेक्टेड मला गाभाऱ्यामध्ये गजानन महाराजांची आरती मिळाली. म्हणजे मी अशी गेली आणि जस्ट त्याच्या 5 मिनटात आरती सुरू झाली. खूप छान वाटते आणि आज एकादशी पण आहे. सो खूप माझं छान दर्शन झालं, आरती मिळाली आणि मी दर्शन वगैरे घेऊन घरी आली. अजून जेवण वगैरे व्हायचं आहे. म्हटलं चला थोडंसं ब्लॉग शूट करू. देवांश आणि त्याचे पप्पा ते ऑफिसला गेले, देवांश स्कूलला गेला आहे. सो बाकीची सगळी कामं सकाळीच आवरली होती, पण त्यानंतर सगळ्यांचे कॉल आणि बड्डे असले की मला वाटतं असं असतात, सगळेजण कॉल करतात. एवढ्या छान विशेष सगळ्यांनी दिल्या, ब्लेसिंग्स दिल्या. सो मनापासून सगळ्यांचे धन्यवाद, थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि अजूनही इन्स्टावर भरपूर लोकांच्या कमेंट्स आणि खूप जणांचे मेसेजेस येत आहे आणि पर्सनली प्रत्येकाला थँक्यू करणं पॉसिबल नाही. सो थँक्यू, मी सगळ्यांना थँक्यू, सगळ्यांना मनापासून खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या बड्डेला वेळात वेळ काढून छान मेसेजेस मला करताय आणि छान बड्डे विशेष देत आहेत, ब्लेसिंग्स देत आहेत त्यासाठी. सो असं सगळं आहे. आणि काल मी बड्डेची शॉपिंग करायला गेलो होतो. देवांशच्या चॉईसने बड्डे शॉपिंग झालेली आहे. ॲक्च्युली तो आधी जाऊन आला त्याच्या पप्पांसोबत, तेव्हा आवडला नाही. मम्मा तूच चल. आणि माझ्यापेक्षा तो जास्त एक्सायटेड आहे की मम्माचा बर्थडे आहे. सो कालचं तेच सुरू आहे. रात्री पण छोटंसं सेलिब्रेशन केलं त्यांनी. आणि मला वाटतं आजकालची मुलं खूप एक्सायटेड असतात, छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायला त्यांना आवडतात. आणि चांगली गोष्ट आहे की छोट्या सेलिब्रेशनमध्येही खूप मोठा आनंद असतो आणि ते घेतात, ते त्यांना सांगायची गरज पडत नाही. सो असं आहे. आता देवांश येईल 3 वाजता. सो तो आला की भेटू. आता मी आता जेवण वगैरे करते आणि बाकीचं आवरते. सो चलो. तर आत्ताच देवांश आला आहे स्कूलमधून, फ्रेश होत आहे. सो आता देवांशी बोलू आपण. मला फ्रेश ओके, ये इथे उभा राहा, ये हां ये. सो थकून जातो कारण सकाळी 7:45ला जातो तो, थेट 3 वाजता येतो. आता स्कूल टायमिंग थोडासा वाढला आहे कारण आता जसे एक क्लास वाढत जातील. येस, आणि अभ्यासही वाढणार आहे ना देवांश. येस. सो थकून गेला आहे माझं देवांश. आणि देवांशने मला सांगितलं होतं ना तसं नाही नीट, सो ब्लॉग शूट कर, म्हणून मग मी ब्लॉग शूट केला है ना. देवांश जास्ती एक्सायटेड आहे ना मम्माच्या बड्डेला. येस. टिफिन फिनिश केला का देवांश? केला, थोडासा केला की थोडासा राहिला? असं कसं राहिला? खायचं ना. देवांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं करतो पण गप्पाच जास्ती असतात, त्याच्यामुळे त्याला वेळ पुरत नाही ना, टाईम पुरत नाही टिफिन खायला. तो थोडाफार राहू देतो. ह्या स्कूलमध्ये ड्रॉइंग केला. छान मस्त. तर बाकी शॉर्ट ब्रेकचा खाल्ला टिफिन पूर्ण खाल्लं पण थोडं. ओके. सो आता काय होतंय, देवांशी पप्पा पण टिफिन घेऊन जातात आणि घरून ब्रेकफास्ट करून जातात. देवांश पण थोडासा खाऊन जातो आणि शॉर्ट ब्रेक आणि लंच ब्रेक असे दोन्ही ब्रेकचे तो टिफिन नेतोच. हां, हे आम्ही अश्विनी मावशीकडे रवी काकाने दिलाय ना. आणि याच्यानंतर मी ऍक्टिव्हिटी केली आहे. आता मला सगळ्यात घामाने ओला झालाय देवांश. मुलांच्या पाठीवर एवढं ओझं आणि सगळं आहे. बट ओके सर, आता उठ ना माझ्या मांडीवर. ओके, थोडा रेस्ट करा आता. ओके, खाऊन घे मग. चलो. आम्ही जेव्हा येतो ना स्कूलमध्ये, आपलं टिफिन बॅग असते ना, आम्ही घरात नाही, आम्ही मागे नेतो. आम्ही तर लोकं आमचे हे आहे ना बॅग त्यांच्या अंदर. ओके काम नाही. सो रोजच रुटीन आहे. तेव्हा स्कूलमधून आला, फ्रेश झाला की आमच्या अशाच गप्पा सुरू राहतात. सो हां, थोडा वेळ TV पण बघेल तेव्हा, कारण नंतर मग परत क्लास आहे. सो चला आता भेटू नंतर, हो ना. आणखी काय होते आज दिवसभरात ते तुमच्याबरोबर शेअर करू. चलो. तर इथे संध्याकाळी माझ्या सोसायटीमधल्या मैत्रिणी आल्या होत्या केक घेऊन माझं बड्डे सेलिब्रेट करायला. सो त्यांनी मस्त माझं औक्षण केलं.
हॅपी बर्थडे टू यू. शतवरती हॅपी बर्थडे. तर इथे मस्त केक कटिंग झालं आणि भरपूर वेळ आम्ही मस्ती मजा धमाल केली सगळ्या मैत्रिणींनी आणि आमच्या चिल्लेपिल्ल्यांनी सुद्धा. अँड येस मी झाली आहे रेडी आणि मला आणखीन एक सरप्राईज भेटला. माधुरी, रवी दादा आणि अश्विनी सुद्धा आली आणि छोटा शिवम पण आलाय. येस, मला सरप्राईज होतं ते, मला माहिती म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं आशू, कारण शिवम लहान आहे. सो बट सरप्राईज भेटलाय आणखीन एक. याच्या आधी मैत्रिणी येऊन गेल्या इथे. सो मस्त रेडी झाली आहे. येस, पाय माझ्या पायावरती देवा. सो चला आता आम्ही जाणार आहे बाहेर करणार आहे केक कटिंग आणि डान्स. तुम्ही आलेले चलो आता आम्ही जाणार आहे बाहेर. आणि शिवम आमचा कोणाच्या बर्थडेला आला तू? हा चला बाहेर जायचं का? चला कोणत्या गाडीमध्ये? कोणतेच का मग थार मध्ये जाऊ. पूजा म्हणशील त्या. तू म्हणशील त्या थार मध्ये जायचं. थार मध्ये जायचं की आपल्या कार मध्ये जायचं? थार मध्ये जायचं. गेलो ना आपण एकदा जेवायला. तेव्हा शिवम नव्हता, फक्त शिवम म्हणजे खूप मोठा माणूस आहे. घेतला का? सो चलो आता तिथे गेलो भेटू. चलो परत एकदा थारची राईड. आता आपण एकदाच गेलोय ना त्याच्यात. हा त्याला मजा वाटते ना थारमध्ये बसायला. नाही ते ठेवत असतील ना काही. काय कुठे काय चावी ठेवली. अहो चावी ठेवली. चला Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shraddha madam. Happy birthday to you. मला एक वाला रिअल Oh. देवाय इकडे माझी शनी तो एक डबल पटकन ते बघत नाही मग परत. पिलू एक बघ सोना तिकडे सोना आता येतच होते. सो आमचं मस्त डिनर झालेलं आहे आणि खूप मजा केली आम्ही. आफ्टर लॉंग टाईम आम्ही खूप रील शूट केले, खूप म्हणजे दोनच भरपूर सारे टेक्स्ट घेऊन. शिवम इथे उठला. शिवमने काही त्रास नाही दिला. गुड बॉय आहे शिवम. मजा आली कारण आज आमची मधू मॅडम थोडीशी म्हणजे छान मूड होता तिचा. सो म्हणून आम्ही मस्त रील शूट केले. दोनच केले, टेक भरपूर घेतले पण मस्त जमले. ते इन्स्टाला बघून घ्या. इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा.
सो अशा प्रकारे माझं बड्डे सेलिब्रेशन मस्त झालं आणि हे आल्यामुळे अजून एकदम छान लागलं, मजा आली. आणि मला वाटतं मागच्या वर्षी नव्हतंच भेटलो आपण, त्याच्या आदल्या वर्षी नाही भेटलंच नाही आपण. तू प्रेग्नेंटच होती ना, ते एक्झाम होती आणि नव्हती. सो बस आता डिनर झाला, आता निघतोय घरी. सो अशा प्रकारे हा बड्डे झाला. माझं गिफ्ट बाकी आहे अजून. माझं गिफ्ट बाकी आहे. हिच्याकडून तू मागून घ्यायचं गिफ्ट. तू आली आज त्याला घेऊन, हे खूप मोठं गिफ्ट आहे तिच्याकडून. हाँ शेअर करो बस असं नको करू. हाँ नाही गं बाई, जोक्स पार्ट आहे गिफ्टचं. चलो. सो येस आम्ही जस्ट आलो आहे घरी आणि आता ऑलमोस्ट 11 वाजायला आलेत. सो खूप 1 तास राहिला बड्डे संपायला, बट खूप छान बड्डे झाला माझा. दरवर्षीच होतो, सेलिब्रेशन असतं आणि खूप. आणि आज अश्विनी, रविदादा, माधुरी आले, त्याच्यामुळे खूप छान इव्हिनिंग स्पेंड झाली. त्याच्या आधी मैत्रिणी आल्या आणि ओव्हरऑल सकाळपासून आत्तापर्यंतचा खूप छान दिवस गेला आजचा आणि मस्त वाटत आहे. आणि तुम्हीसुद्धा वेळात वेळ काढून खूप साऱ्या भरपूर साऱ्या विशेष दिल्या, ब्लेसिंग्स दिल्या. सो सगळ्यांचे मनापासून परत एकदा आभार आभार आभार. थँक्यू सो सो मच ऑल ऑफ यू. एवढं छान मला विशेष केलं. हां लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डोरबेलला वाजवा. हां आणि येस इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. तुम्हाला तिथे रील्स आणि पोस्ट बघायला मिळतील. आज आम्ही मस्त रील शूट केले, खूप जास्ती धमाल आली. सो नक्की बघा, नक्की फॉलो करा. सो चला अशा प्रकारे हा बड्डे झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून एक छानसा व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत मस्त राहा, आनंद राहा, कीप स्माइलिंग. तोपर्यंत बाय बाय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mama. Happy birthday to you. Thank you. No.